मी आदेश बांदेकर ना सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये भागो मोहन प्यारे मधले दादा म्हणजे विवेक जोशी, वहिनी शीतल शुक्ल आणि दिगंबर मयुरेश खोले या तिघांना आज आपण बोलतं करणार आहोत। विवेक दादांबद्दल सांगायचं झालं तर खूपच चांगला माणूस आहे। त्यांना कधीच कुठल्याही गोष्टीत प्रॉब्लेम नसतो। मनाने एकदम प्युअर आहेत आणि जेंटलमॅन आहेत। दिग्या म्हणजे आमचा मयुरेश खूप मस्त मुलगा आहे, खूपच मस्त। मायमिंग खूप छान करतो। आणि शीतलताईबद्दल मला हे सांगायचं की ती जितकी प्रेमळ आहे ना तितकी ओरडतेही, आणि ती ना एक स्वतःच्या स्टाईलमध्ये ओरडते। ती कसं ओरडते, इतकं प्रेमळ ओरडते ना ती, आणि ती जे काय बोलते ना ते आम्हाला खूप खूप आवडतं। नमस्कार। नमस्कार। तुमच्यापासून सुरुवात। बालपण कुठलं? माझं बालपण मालवण। पण कितवीपर्यंत तिकडे होता तुम्ही? मी SSC पर्यंत तिथे होतेच। माझे वडील एज्युकेशन इन्स्पेक्टर होते, त्यामुळे आमची ट्रान्सफर होत राहायची। आणि माझं आजोळ मालवणला होतं, वायंगणला। त्यामुळे मग आम्ही असे नेहमी कणकवली, सावंतवाडी, रत्नागिरी, इकडे औरंगाबाद, गडिंग्लज असे फिरायचो। मग वडील शेवटी म्हणाले की नाही, आता तुम्हाला इथेच आजोळीच ठेवतो, म्हणून आम्हाला मालवणलाच ठेवलं। किती जण होते तुम्ही? आम्ही 4 भावंड। पण कसं वाटतंय आता? माझं हे आवडतं फील्ड आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतो। तुमचं बालपण? विले पार्ले, शाळा तिथेच, कॉलेज पार्ले कॉलेज, आताचं साठे कॉलेज हे तिथेच गेलं। शाळा पण तिथेच? पार्ले टिळक। पार्ले टिळक, कारण पार्ले म्हटल्यानंतर आजूबाजूला कोण गेलंच नाही। तुमचं बालपण? माझा ॲक्च्युली जन्म पुण्याचा झाला। पुण्यात झाला आणि बाबांना रेल्वेचा जॉब लागला म्हणून आम्ही ठाण्यात शिफ्ट झालो, तेव्हापासून ठाण्यातच। ठाण्यात? हां। आणि कॉलेज केळकर कॉलेजमध्ये, तिकडनंच थिएटर ॲक्टिव्हिटीज चालू झाली आणि नंतर मग नाटकात काम केलं, मग नंतर सिरियलमध्ये। भागवतचं कुटुंब कसं आहे हो तुमचं? फारच सुंदर, खूप मजा येते। आमचं अख्खं भागवतचं कुटुंब, इवन कसं आहे माहिती आहे का, आमचे प्रोड्युसरसुद्धा ना आमच्यामध्ये मिक्स होतात। हां, आणि सगळे यंग आहेत, त्यातल्या त्यात म्हातारी मीच आहे। यांचं वय सगळ्यात जास्त आहे, पण उत्साह सर्व तरुणांपेक्षाही खूप जास्त आहे। सकाळी आलं सेटवर की गुड मॉर्निंग असं करून आल्यावर तोच उत्साह बाय बाय करून पॅकअप झाल्यानंतर निघताना असतो ना, तेवढा असतो। क्या बात आहे, वा। पण ते आजचाच नाहीये, पहिल्यापासून तुमच्याकडे काम असो काम नसो, काही टेन्शन असो टेन्शन नसो, ते टेन्शन स्वतःकडनं दुसऱ्याकडे कधीच पास ऑन नाही करणार आणि कायम हसत राहणार। सेटवर सुद्धा कसं आहे की ह्या मी आणि अतुल हे एका कॅटेगरीमध्ये आहोत वयाच्या, आणि बाकीचे सगळे डायरेक्टली 15-20 वर्षांनी लहान आहेत। पण खूप छान मैत्री झाली आहे सगळ्यांची। पण मला असं वाटतच नाही की मला म्हणजे इतकं छान जेल झालेलं आहे ना सगळेच जण। म्हणजे आमची अतुल परचुरेंबरोबर सुद्धा एक वेगळं समीकरण आहे। आणि अतुल बरोबर मी तरुण तुर्क पण केलं होतं ना, त्यामुळे बॉन्डिंग आहेच आधीपासूनच। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जसे नाही आहेत व्यक्तिगत जीवनामध्ये, तसे नसलेले तसे रोल त्यांना करायला म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर ह्या खाष्ट अशा वगैरे त्या दिसतातही तशा वाटतात, पण प्रत्यक्षात तशा त्या नाही आहे। हा असा जरी दिसत असला, केस असे मोठे आणि एक टप्पोरी टाइप्स, पण तो प्रत्यक्षात तसा नाही आहे। नंतर आमची ती सरिता, ती हडळीचा जरी रोल करत असली तरी ती तशी नाही आहे प्रत्यक्षात। दीप्ती अगदी स्ट्रिक्ट आणि अशी वाटत असली तशी ती नाही आहे। अतुल खूप साधा बोळा वगैरे वाटतो, पण तो तसा नाही। अतुल मध्ये ना ते बाल्य अजूनही, ते बालपण अजूनही आहे, त्याच्यामुळे तो त्याच्या रोलशी कायम प्रामाणिक असतो। त्यामुळे वातावरण तुमच्या भागोच्या सेटवर काय असेल हे मी फक्त इमॅजिन करतोय, पण खूप आनंदाचं, खूप उत्साह असतो, खूप आनंदाचं असतं। म्हणजे DOP आणि त्यांचे सगळे मावळे, पुन्हा प्रोडक्शनची माणसं, आमचे सगळे प्रोड्युसर, सगळे इतके मस्त। कसं आहे म्हणजे स्पॉटला सुद्धा आम्ही नावाने हाक मारतो, आणि असे कुठल्याही छोट्या छोट्या माणसापासून सगळ्यांना नावाने हाक मारायचं, हे स्पॉट असं नाही। ते सुद्धा अगदी प्रेमाने येऊन विचारतात प्रत्येक वेळेला। सण एकत्र साजरा करतो, दिवाळीचा फराळ सगळ्यांनी आम्ही एकत्र आणला, एकत्र टेबलावर मांडला, सगळ्यांनी एकत्र खाल्ला। इव्हन जेवण सुद्धा आम्ही टेबल मांडतो आणि एकत्र बसतो जेवायला आम्ही। त्यांच्या घरून अप्रतिम काय काय पदार्थ येत असतात, स्पेशालिटी आहे। पण मिस्टर जास्त मदत करत असतील ना? नाही, अजिबात नाही। आणून ठेवणं वगैरे घरात सगळ्या वस्तू? नाही, सगळं मीच बघते। काय सुट्टी असेल तेव्हा मी सगळं घेऊन येते। तुम्ही आता काय करता या व्यतिरिक्त? मी याच्यापूर्वी IDBI बँकेमध्ये 32 वर्ष नोकरी केली, VRS घेतली, आणि आता हे पूर्ण वेळ नाटकात। घरी माझी आता
बायको आहे फक्त. मुलीचं लग्न झालं. तिचं गाण्याचे क्लासेस आहेत. ती डॉक्टर प्रभा अत्रेंची शिष्य आहे. पार्ल्यातच तिचे उत्कर्ष मंडळ आहे, पार्ल्यात एक संस्था, तिथे तिचे क्लासेस चालतात. ती त्याच्यात बिझी आहे. मी आता याच्यात बिझी व्हायचा म्हणजे त्यांची काय प्रतिक्रिया असते जेव्हा तुम्ही एखाद्या भूमिकेत किंवा भागोमध्ये जेव्हा तुम्ही दिसला, त्याच्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया काय होते? प्रतिक्रिया म्हणजे तब्येत सुधारली पाहिजे तुझी. म्हटलं आता ते घरी जेवण खाण मिळतं त्याच्यावरच सुधारते. ते म्हणते मी व्यवस्थित देते, उगाच बाहेर काहीतरी हे करून नकोस माझी बदनामी. अशामुळे आणि छान ती सिरियल पण तिला आवडते, कामही आवडतं माझं असं म्हणते बुवा. आणि काय होतं, मी असल्यामुळे ना, मी अशी आणि ते त्यामुळे ते जास्त बारीक वाटतात असं होतं. काय चाललंय सध्या? घरच्यांची काय प्रतिक्रिया या क्षेत्राबद्दल? घरचे म्हणजे मी जेव्हा खूप आधी 7वी 8वीत असताना सहज एकदा बोललेलं की मला हे करायला आवडेल, तेव्हा आईनीच ते सिरियसली जाऊन मग मला एका ॲक्टिंग क्लासमध्ये नाव घातलं. असं तिनेच फार इंटरेस्ट घेतला आणि मग आईबाबांनी पूर्णपणे सपोर्ट. म्हणजे जे नॉर्मली होतं ना की लपून छपून थिएटर करावं लागतं आहे, घरच्यांना सांगा, असं काहीच नाही. उलट मी खूप मी चाललो आहे, रिहर्सल आहे, हे आहे, किंवा उगाच म्हणजे माहीत असतं की लेट होणार आहे, लेट झाला घरी. आई म्हणजे मी पोचलो घरी तर 12:30-1 वाजले तरी आई थोडी चिडली की लेट झाला आहे, पण गरम करून जेवण देणार, हे करणार, बोलणार नाही, हे घे आणि जाऊन झोपली. पण ते आहे की पूर्णपणे सपोर्ट आहे त्याला काहीच इश्यू नाही. झी मराठीवर तुम्ही दिसला तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया? प्रचंड खुश होते. ते बोलले की खूप चांगला ब्रेक मिळाला आहे आणि घरचे खूप खुश होते, नातेवाईक खूप खुश होते. पण कुठेच हे नाही करू दिलं की उगाच इम्पॉर्टन्स नाही दिला की आईबाबांनी की अरे खूप मोठा झाला असा किंवा खूप काहीतरी भारी करतो. ते खूप आहे की हां हे चांगलं होतं, चांगलं होतं. किंवा कोणीतरी बोललं की काय भारी वाटत असेल ना गं तुझा मुलगा असं करतो. बोलली काही नाही, बाहेर काहीतरी करतोय, चांगलं काम करतोय, उगाच हवेत नाही जाऊ द्यायचं. काही झालं तरी भले आपण चांगलं काम करत असतो किंवा 4 लोक ओळखत असले तरी खाली ठेवण्याचं काम आई नेहमी करत असते. तिघांशी गप्पा मारत असताना नकळत आपण भागो मोहन प्यारेच्या सेटवर सुद्धा जाऊन आलेले आहोत. चला पुन्हा गप्पांकडे वळूया. तुम्ही स्टेज केलंय. मी नथुराम गोडसे बोलतोय. जे सगळे प्रयोग मी केले 950. त्याच्यानंतर बेईमान केलं. नंतर लहान पंडेगा देवा सुबोधचं आलेलं ते मी नाटक नोकरी करत असताना करतच होतो. झीची नोकरी आणि नाटक जमायचं. दुपारी लवकर पळून 4चा प्रयोग किंवा हे सगळं जमायचं. सिरियल काही जमायची नाही, पण वादळवाट मी झीची पहिल्यांदा सिरियल केली. बरं, त्यानंतर कुटुंबात वादळवाट पासून. हो अगदी. आणि त्याच्यानंतर नांदा सौख्यवर आहे तू, त्याच्यात पण मी होतो. पण नाटक खूप करत राहिलोय मी सतत नाटक. आणि आता पूर्ण वेळ हे करायचं म्हणून ठरवलंय. आता आपल्याला आयुष्य केली नोकरी, थोडीशी सेटलमेंट आली असं वाटतंय. आता हे करायचंय मनाला पाहिजे तसं. म्हणजे आता स्वतःचा आनंद. बास. मधुवंती म्हणजे सरिता मेहेंदळे तुमच्याबद्दल काय बोलतायत ना, जरा ऐकूया. शीतलताई म्हणजे ना खरं तर उत्साहाचा झरा आहे असं म्हणूया आपण. कारण ना त्यांच्यात इतकी एनर्जी आहे ना, मी तिला प्रेमानं म्हातारे म्हणते. ती खूप छळते मला, ती चिडेल मी असं बोलले तर, पण खरंच खूप छळते. आणि म्हातारे का छळतेस मला असं वगैरे म्हणते. म्हणजे ऑब्व्हियसली मी तिला विचारून घेतलं की शीतलताई तुम्हाला मी म्हणू का, कारण ऑब्व्हियसली सिनियरिटीचा एक मान असतो, सो खरंच रिस्पेक्ट आहे. आणि तिची एनर्जी म्हणजे कमाल आहे. म्हणजे शीतलताई लव्ह यू फॉर दॅट की तुमची एनर्जी सिरियसली इतकी कमाल आहे ना की मला असं कधीतरी होतं. ती ना कधी झोपतच नाही. म्हणजे आम्ही 2 सीन झालो की रूममध्ये येतो, बेडवर आडवे होतो, झोप नाही पण ॲटलिस्ट एक आराम म्हणून पाठ टेकणं असतं तसं मी आडवे होतो. पण ती सीन झालं की तिथेच बसते किंवा खुर्चीवर बसते येऊन. ती कधीच आडवी नाही होत. मी ती शीतलताईला कधीच बघितलं नाही की ती बेडवर येऊन झोपली आहे. त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू की तुझी एनर्जी ह्या वयात सुद्धा कमाल आहे. आणि लव्ह यू सो मच. ह्यांना पाठ टेकावीशी वाटते कारण यांची वय झाली आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? याचं आणखी एक कारण असं की मी खेळाडू होते. मी ॲथलेटिक्स प्लेयर होते. मी ऑल इंडिया रोड ट्रान्सपोर्टला टेबल टेनिस रिप्रेझेंट केलं आहे, चॅम्पियनशिप मिळवली आहे. खेळाडू म्हणजे लाँग जम्प, हाय जम्प, शॉर्टपुट, सगळे त्याच्यात चॅम्पियनशिप मिळाली मला. इंडस्ट्रियल गेम्स आणि ॲमेच्युअर गेम्समध्ये सुद्धा मुंबई. त्यामुळे ती एनर्जी पहिल्यापासून आहे माझ्यामध्ये. खेळल्यामुळे जरा स्ट्रॉंग आहे. आणि या अभिनेत्रींना आता कुठे पाठ टेकावशी वाटायला लागले. यांचं माहेरचं नाव उषा आहे, त्यामुळे यांना पीटी उषा म्हणूनच ओळखायचं. उषा आसगावकर मी आधीची. तुमच्याकडनं आज त्या सरिताने जी भावना व्यक्त केली, तुमच्याबद्दल आदर आहे. पण तुम्हाला हाक मारत असताना जरी त्यांनी वेगळ्या पद्धतीने मारली तरी त्यांचा तुमच्याप्रती असलेला रिस्पेक्ट त्यातून व्यक्त होतोय.
हे असं नातं जेव्हा असतं ना तेव्हा त्या मालिकेत ना खऱ्या अर्थानं कुटुंबाचं वातावरण तयार झालेलं असतं. आणि आता तुमच्याबद्दल काय म्हणतात बुके? मयुरेश खोले, दी ग्रेट मयुरेश खोले, यो ब्रो. आम्ही हे सेटवर आल्यावर नेहमीच करतो यो ब्रो, कारण आमचं ना खूप एक छान बॉन्डिंग झालंय. म्हणजे आम्ही फर्स्ट टाइमच काम करतोय, पण खूपच कमाल बॉन्डिंग झालंय. मे बी ते जनरेशन सेम जनरेशनचं असेल किंवा काही, पण आमचे जेव्हा सीन नसतात त्यावेळी आम्ही खूप गोष्टींवर चर्चा करतो, गप्पा मारतो. म्हणजे अगदी वेब सिरीजपासून तू कुठलं पुस्तक वाचलंयस, मग ह्या पुस्तकात काय आहे, त्या पुस्तकात असं लिहिलंय, इतक्या छान लेवलच्या आमच्या गप्पा होतात. आणि ती ना एक असतं ना की एक गिव्ह अँड टेक असतं की बॉन्डिंग होण्यासाठी पण समोरून एक रिस्पॉन्स यावा लागतो. तो रिस्पॉन्स मयुरेशकडनं खूप चांगला येतो. त्यामुळे ना आमचं खूपच छान कनेक्शन आहे. आणि तेव्हा सेटवर धमाल असते. आम्ही ना आमची एक टीम आहे, आमची एक टोळी आहे आम्ही त्याला म्हणतो. तर त्या टोळीमधले आम्ही 2 मेंबर आहोत. पण मयुरेश सिरियसली तुला खूप मोठं फ्युचर आहे, तू खूप कमाल आर्टिस्ट आहेस. विवेक सर, आपण पहिल्यांदाच काम करतोय, पण आय मस्ट से की मला अजून तुमच्यावर काम करायला खरंच आवडेल, कारण तुम्ही इतके कूल आहात. म्हणजे इतकं इझिली तुम्ही सगळं हँडल करता, किंवा वाचन करताना असेल, म्हणजे रिहर्सलच्या वेळी असेल, किंवा इन जनरलच रूममधल्या आपल्या गप्पा गोष्टी असतील. मला एक जाणवलं की तुम्ही ना खूप असे काय म्हणतात त्याला आपण, कूल हा शब्द करेक्ट आहे, की फार टेन्शन न घेता एकदम हॅपी गो लकी मॅन असतो त्या टाईप तुम्ही आहात. आणि एक गोष्ट अशी की काल तुम्ही केदार सरांच्या बर्थडेच्या वेळी शीतलताईंना काहीतरी बोलला होता फुग्यावरून. प्लीज सांगा काय बोलला होता. थँक्यू. मला मारायला धावल्या या दादू, त्या मला दादूच म्हणतात. पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे थांबा थांबा. काय गमतीचं वातावरण असेल ना. खूप धमाल करतो आम्ही, खूपच मजा. वाचन किंवा त्याच्याबद्दल डिस्कस करणं, या गोष्टी सातत्याने होत असतात. हां, बऱ्यापैकी. म्हणजे आता जेव्हा शूट एकत्र लागतं आणि एकत्र सीन नाही चालू आहे आपला, कोणतरी दुसरेच करतात, तर आपण वरती बसून आपला टाइमपास चालू असतो, तर तेव्हा खूप असं पटकन विषय निघतो काहीतरी. मग ही वेब सिरीज बघितली का, हा मूवी बघितला का, असं ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होतो. मग ती सांगलीवरनं थिएटर करून आली आहे, आम्ही इकडे थिएटर केलं आहे, मग काय वेगळं असतं, किती वेगळं असतं, मग इकडे आल्यावर स्पर्धा कशा केल्या, अशा म्हणजे हव्या तेवढ्या टॉपिक्सवरती बोलू शकतो आम्ही, हव्या तेवढ्या. वळूया खेळाकडे. प्रत्येकाला 10 संधी मिळणार आहेत. ती रिंग या स्टँडमध्ये अडकली पाहिजे. तिघांपैकी सर्वाधिक गुणसंख्या कोणाची होणार ते बघणार आहोत. चला, सुरुवात तुमच्यापासून. एक, ओ चला, आतापर्यंत गुणसंख्या 1. वा वा वा. अरे वा. अरे वा, व्हेरी गुड. 4. व्हेरी गुड. अरे वा. 2, 3, 3. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. थँक्यू. अभिनंदन. ही चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. चला, पुन्हा गप्पांकडे वळूया. ह्या सगळ्या प्रवासात चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. तुमच्या आयुष्यात आले तसे चढ उतार. म्हणजे काही कारणामुळे म्हणजे मिस्टरांना त्रास झाला, प्रकृतीला त्रास झाला, तेव्हा खूप गोष्टी फेस कराव्या लागल्या. पण तेव्हा या क्षेत्राने मात केली. मग या क्षेत्रामुळे तो एक धीर मिळत गेला की उत्साह, इकडनं जरा एनर्जी मिळत होती मला. त्यामुळे हे करता आलं, मात करता आली त्याच्यावर. आणि मेन तरी आणखीन मुख्य गोष्ट म्हणजे मला मिस्टरांची खूप साथ आहे. म्हणजे मिस्टरांनी मला ह्या
फील्डमध्ये खरं तर ढकललं म्हणायला पाहिजे. हो का? हां, कारण मी कसं संसार आणि मी असं मला आवडत होतं. म्हणाला तुला हौस आहे, तू करतेस ना, मग जा ना, मी आहे ना तुझ्या पाठीशी, तू कशाला काळजी करतेस. म्हणजे त्यांनी मला पुश केलं खरं सांगायचं तर. संसार म्हटल्यावरती अडचणी येतातच, पण त्यांना मात करायची सुद्धा ही मला माझ्या घरच्या लोकांनीच दिली एनर्जी. तुमच्या बाबतीत? माझ्या बाबतीत सगळ्या अडचणी घरच्यांनी फेस केल्या. मी जेव्हा नोकरी करत असे तेव्हा नोकरी, संध्याकाळी प्रयोग, मग पुण्याला प्रयोग असला की लवकर पळून पुण्याला जाणे, पहाटे 6 वाजता येणे, परत 8:30ला निघून कामावर जाणे, हे सगळं मी करत होतो. घरी लक्ष फार नसायचं. ते सगळं बायको आणि माझे आईवडील आता नाही आहेत, पण ते असताना ते दोघे जण यांनी सगळं सांभाळलं. मुलगी व्यवस्थित शिकून नोकरीला लागून लग्न होऊन निघून गेली. तिने कुठलाही त्रास दिला नाही किंवा त्यामुळे कुठलाही त्रास झाला नाही, हे नशीब. आणि त्यामुळे मी हे सगळं करू शकलो. तुला तर बरं आहे, घरी सगळे आई बाबा सांभाळतायत, हो गे नाही? हो. पण तरी आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आईबाबांचीच मागेन. का? कारण त्यांनी अपेक्षा नाही केल्यात कधी, पण म्हणजे जसं होतं की एक कॉलेज संपतं तर एक प्रत्येक आईबाबांची अपेक्षा असते की आता मुलांनी घरी पैसे द्या. गरज आहे म्हणून नाही, पण ती एक शिस्त असली पाहिजे. किंवा आपण पण घर सांभाळतो, आता त्या वयाचे आपण झालो आहे, तर ती त्यांनी केली नाही. पण असंही नाही की मी दिले नाहीत. बाबा तर बोलले होतं की काही गरज नाही. जोपर्यंत त्यांना दिसत होतं की हां आत्ता कॉलेज संपलं आहे, आत्ता काही कमवत नाही आहे मुलगा, किंवा मला नाटकही 1-1.5 वर्षानंतर मिळालं. सो मध्ये मग यूथला कॉलेजेसचे डिरेक्शन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी करून फक्त स्वतःचा पैसा एक निघतो की बाबा मी माझं येऊ जाऊ शकतो, एवढाच पैसा निघतो, घरी नाही देऊ शकत. उलट कधी लागलं की विचारायचं की काय पैसे हवेत का किंवा काही हवं आहे का. सो तो कधीच सगळ्यांच्या आयुष्यात आपण एक स्ट्रगल बघतो की घरी पैसे नाही, तर हे नाही, असं नाही, तर तसा कधी प्रॉब्लेम नव्हता किंवा असला तरी तो माझ्यापर्यंत कधीच नाही आला. क्षमा मागायची तर आईबाबांचीच मागे. तुम्ही? आई वडील आणि बायको. कारण असं बऱ्याच वेळा झालं की घरी काही अडचणी आल्या किंवा आई आजारी आहे, हॉस्पिटलाइज आहे आणि मी दौऱ्यावर आहे नाटकाच्या, ते सगळं बाबा आणि बायकोने फेस केलं. किंवा वडिलांना काय झालं तर आई आणि बायकोने फेस केलं. अशा गोष्टी बऱ्याच वेळा घडल्या आणि त्यावेळी मी नेमका घरात नसायचो, तर ते सगळं त्यांनी मॅनेज केलं आणि मी ते करू शकलो नाही, म्हणून त्यांची क्षमा. तुम्ही? मी माझ्या मुलांची क्षमा मागेन आणि मिस्टरांची. कारण त्यांना मी जेवढा वेळ द्यायला हवा होता त्या वयामध्ये तेवढा देऊ शकले नाही ह्या फील्डमध्ये आणि नोकरी करत असल्यामुळे. तर त्यामुळे मी त्यांची क्षमा मागेन. काय गंमत असते ना, बघितलं, गप्पांच्या ओघामध्ये वेळ कधी संपतो तेच कळत नाही. तेव्हा आता बघूया आजच्या खेळात कोण जिंकणार. एकच चित्र काढायचं आणि ते दोघांनी ओळखायचं. अच्छा. हां, बघूया काय होणार या खेळात. डुक्कर, गाढव, मांजर, 10, 9, 8, 7, गाय, म्हैस. 6, हे 5, काय काढलंय? 4, चित्र डेंजरस 3, प्रकारे. 2, 1. झेब्रा नाही, झेब्रा असू शकतो. वेळ कोल्हा. संपली. काय काढलं होतं? गेंडा. चला, एक बक्षीस गेलं, द्या यांच्याकडे. ही बशी. बशी. चमचा. डोसा. चमचा काढल्यावर कळलं डोसा. क्या बात आहे. अभिनंदन, हे घ्या, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन, फारच सुंदर काढलंय चेंद्र. आता तुम्ही. कारलं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात.